नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्तच असाल अशी मी आशा करते. आणि हो, अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा बरं का. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण मम्मीने गावावरून माझ्यासाठी इतकं प्रेमाने घरं बनवलेलं तूप पाठवलं आहे. ते अगदी पिवळं धमक आणि सुगंध तर वाहा. आई ही आईच असते. लेकरासाठी काय करू, किती करू हे तिला कधीच सांगता येत नाही. घरी शिळ्या चपात्या होत्या आणि काही भाज्याही उरल्या होत्या, तर मी ठरवलं यावरून एकदम झक्कास नाश्ता बनवायचा. तर चला शिळ्या चपातीचा मस्त पिझ्झा बनवूया. मी बटर न वापरता आपलं घरगुती तूप वापरत आहे. यानं एक वेगळी चव येते आणि तुपाचा सुवास तर मन जिंकून घेतो. चपातीवर भाज्या पसरवल्या, मसाला चीज लावला आणि तव्यावर झाकण ठेवून वाफ आणली. थोड्या वेळात आपला चपाती पिझ्झा एकदम धमाल तयार. आणि आता आपण पाहूया स्वराजची रिॲक्शन. अगदी वाह, मम्मी काय केलंय म्हणतो. नंतर आम्ही मस्त नाश्ता केला. मम्मीने त्याचबरोबर मेथीची भाजी, हिरवी मिरची, त्यानंतर वालाच्या शेंगा देखील पाठवल्या होत्या. आणि हा सगळा भाजीपाला ना आपल्याच शेतातला बरं का, शेणखतावर आलेला, कोणतीही फवारणी नसलेला, अगदी निरोगी. तर तुम्हाला फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि आता एक मला एक स्क्रिप्ट बोलावी वाटते, ती म्हणजे आई ही आईच असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते आणि वासराची गाय असते.